नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण 1.3 क्वेश्चन तिसरा मधील 6वा प्रश्न करणार आहोत. आणि हा 6वा प्रश्न कसा आहे बघा. इकडे 2x अधिक 3y बरोबर 2 बरोबर आहे, पण इकडे x वजा y छेद 2 बरोबर 1/2. आपल्याला एक सामायिक समीकरणामध्ये छेद नको आहे, हे पहिली संकल्पना लक्षात ठेवा. आणि जर छेद असेल तर त्या छेदाने प्रत्येक पदाला गुणायचं. यामध्ये 2 हा अंक छेद आहे, मग या 2ने x ला गुणायचं, y ला गुणायचं आणि 1 ला पण गुणायचं, म्हणजे तो निघून जाईल. 2 छेद म्हणजे भागिले, भागिलेला विरुद्ध पार्टी कोण, गुणिले, दोघांचं भांडण, आपला तिसऱ्याचा लाभ. बघूया. तर सध्या हे तर आपण असंच लिहून घेऊया. काय लिहिणार? 2x अधिक 3y बरोबर 2. ह्याला आपल्याला बनवायचे, म्हणून आपण इकडे घेऊया x वजा y छेद 2 है ना, बरोबर बरोबर 1/2. ठीक आहे, आपण असं करूया, त्याला इकडेच सॉल्व करूया. थांब. मग हे याच्या खाली x वजा y छेद 2 बरोबर 1/2. आपल्याला बघितल्याबरोबर समजलं पाहिजे. चल 1 चल 2 अंक बरोबर आहे, स्टँडर्ड बरोबर आहे. चल 1 चल 2 अंक बरोबर आहे, पण छेद नको आहे. मग आपण म्हणूया कोण आहे छेद. हा बोलूया 2 ने प्रत्येक पदाला गुणू. काय या गुणायला काय लागतं हो. मग लिहूया इथे x गुणिले 2 पहिलं पद वजा दुसरं पद आहे y छेद 2 गुणिले 2, तिसरं पद आहे 1/2 गुणिले 2. आता काय, या जोडीदार दोनाला मिळाला पळाले, ह्याला मिळाला पळाले, राहिलं ते आपलं हो. हल्लीची पद्धत आहे, जोडीदार मिळाला की पळून जायचं, घरच्यांचा विचार करायचा नाही. 2x मायनस y बरोबर 1 हे आपलं 2 नंबरचं समीकरण मिळालं. आता हे दोन्ही एकत्र लिहावी लागतील आपल्याला, बरोबर आहे ना. आता दोन्ही एकत्र लिहून घेऊया. याचं बनवावं लागतं, त्याला इलाज नाही. मग 2 काय आलं तर इथे बघा 2x है ना अधिक 3y बरोबर 2. पहिलं समीकरण. दुसरं 2x वजा y बरोबर 1. हे पहिलं आणि हे दुसरं. आपल्याला हे क्रॅमर्स पद्धतीने सोडवायचं आहे. म्हणजे तुम्हाला मी सांगितले होते, हे जे त्याचे सहगुणक आहेत, x चे सहगुणक आहेत 2 2, याचा एक रकाना तयार करा, खांब बनवा. याचा पण खांब बनवा, y च्या याचा खांब बनवा, आणि मग याचा मनातल्या मनात बनवलं तरी चालेल. पहिला हा 1 नंबरचा खांब आहे, हा दुसऱ्या नंबरचा आणि तिसऱ्या नंबर. आपल्याला क्रॅमर्स रूल मध्ये काय करावं लागतं ते लक्षात घ्या. d काढायचा असतो, dx काढायचा असतो आणि dy काढायचा असतो. यासाठी मी एक पद्धती तुम्हाला दिली. याच्या आधी आपण 2 उदाहरणं केलेली आहेत. ते म्हणजे असं, d म्हणजे 12, 12 32 13 हे नंबर लक्षात ठेवा. 12 म्हणजे काय तर हा हे निश्चयक आहे. मग निश्चयकातील पहिल्या रकान्यातील हे नंबर घ्यायचा. हा पहिला रकाना आहे बघा 2 2 एका खाली. मग दुसऱ्या रकान्यातील घ्या 3, आणि इथे नंबर नाही तेव्हा 1 असतो, लक्षात घ्या. आणि मग dx काढायचे. तिसऱ्या रकान्यातील पहिलं लिहा, नंतर दुसऱ्या रकान्याचे नंबर लिहा, त्या निश्चयकाची किंमत काढा. आता आपण करणारच आहोत इकडे. चला, आपल्याला d काढायचं आहे. d म्हणजे 12. आपण आपल्यासाठी लिहून ठेवूया, पण नंतर नाही लिहायचं, आणि असं पण करायची गरज नाही. तर तुम्हाला आता करायला लागतं, नाही तर बोट ठेवायचं ना. पहिला रकाना आहे, दुसरा रकाना आहे, तिसरा. पण पहिलं तुम्ही असंच करून सगळी गणित करा, मग तुम्ही आरामात न हे करता करा. चला, आपल्याला पहिल्या रकाना d म्हणजे 12 म्हणजे पहिला रकान्यातलं काय आहे 2 2 2 2
आणि 12 दुसऱ्या रकानात अधिक 3 वजा 1, 3 वजा 1. मग याची किंमत तर सोपी आहे. तिरकस गुणाकारांची वजाबाकी म्हणजे यांचा गुणाकार करा बघा. 2 गुणिले वजा 1 है ना, वजा कंसात 3 गुणिले 2, 3 गुणिले 2. चला तर काय आलं बघा, बेक बे, पण वजा आहे हा, इथे वजा राहील. 3 दुने 6. आता इथे तुम्ही चुकू नये म्हणून, चुकणार बोललं तर तुम्ही लक्ष द्याल म्हणून मी सांग. याच्यात कसं असतं, तुम्ही वजा वजा बरोबर अधिक, वजा वजा बरोबर अधिक लिहिताय, तसे नाही तर ते असे वजा गुणिले वजा असेल तर अधिक होतो. इथे नुसते वजा वजा आहेत ना, मग वजाच लिहा पहिलं. 6 आणि 2 8. हा तुमचा डी झाला. कळलं? आता आपण डीएक्स करूया. dx 32 12 32. चला 32 म्हणजे तिसऱ्या रकानातला 3, तिसऱ्या रकानातील नंबर काय येणार, 2 1 बघा, 2 1 2 1. आणि 32 म्हणजे दुसरा रकाना 3 वजा 1, 3 वजा 1 हे घ्यायचे. याला नंबर आहे बेक असं तिरकस गुणाकारांचा म्हणजे तिरकस गुणाकार 2 गुणिले वजा 1 वजा कंसात 3 गुणिले 1. आता करूया बघा. बेक बे, पुन्हा लक्षात घ्या वजाचं चिन्ह आहे. आता इथे 3 1 3, हे वजाचं चिन्ह तसंच आणि 3. बापरे, मग इथे किती आले बघा, पुन्हा वजा वजा आले, वजा 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 5. हा झाला dx. सॉरी dx मिळाला. आता dy काढूया. dy माहिती ना, dy काय बरं, 13 म्हणजे पहिल्या रकानातील 2 2 आणि तिसऱ्या रकानातील 2 1 बरोबर ना. dy बरोबर काय 13 आपल्यासाठी सध्या. नंतर मग बघा 1 मधील 2 2, 3 मधील 2 1. तिरकस गुणाकार करायचा. मग 2 गुणिले 1 वजा यांचा गुणाकार कंसात लिहायचा आहे. 2 गुणिले 2 किती येणार, बेक बे. इथे अधिक बिधिक काय नाहीये, वजा नाहीच आहे. इथे वजाचं चिन्ह, 2 दुने 4 म्हणजे मात्र डीवाय. काय सावकाश. डीवाय बरोबर इथे काय येणार माहिती, वजा 2 लिहून टाकतो मी इथे, वजा 2. मग आता क्रॅमर्स रूलने, मग क्रॅमर्स रूलने काय करतो आपण, क्रॅमर्स पद्धतीने x बरोबर dx है ना, छेद d. मग dx किती आलाय, वजा 5. बापरे, नक्की ना, वजा 5. हो, वजा 5 छेद d काय आहे बरं, d 8 वजा 8. अरे दोघांचे वजा वजा गेले, 5 छेद 8. y काढूया. y काढला तर dy छेद d. dy वजा 2 छेद वजा 8 बरोबर. वजा वजा गेले. मग बेक बे, बेचोक 8. मग उत्तर लिहूया, xy बरोबर 5 छेद 8 1/4. जरा थोडा अवघड होता, हरकत नाही, घाबरायचं नाही. हे असं आलं तर काय घाबरायचं नाही. मी डरना मना आहे, कोणतंही उदाहरण येऊ द्या, मैं गुन्हा आरामात तुम्हाला सोडवून दे. चला भेटूया. आता आपला
क्वेश्चन 1.3 मधील तिसऱ्या प्रश्नाचे मी उदाहरण याच्या पुढे देणार नाही. उरलेले तुम्ही करायचे, नाही येतील तर मला विचारायचे. चला, मला पुन्हा उद्या येऊन भेटायचे. आपण रोज भेटणार आहोत. चला 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 चला. आणि याच्या पुढे आपण भाग 2 पण करणार आहोत.